मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री घडलेल्या बेस्ट बस अपघाताने संपूर्ण शहर हादरलं आहे। या भीषण दुर्घटनेत 4 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत। या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता मानवी हक्काचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय यांनी या प्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। भांडूप बस अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता आयोगाने स्वतःहून सुओ मोटो याचिका दाखल करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सोमवारी रात्री सुमारे 10:05 सुमारास भांडूप रेल्वे स्थानकाबाहेर ही दुर्घटना घडली। भरधाव वेगातील बेस्ट बसने प्रवाशांना चिरडल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणी बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। मात्र ही केवळ एकच घटना नसून बेस्ट बस अपघातांची मालिका असल्याचं आशिष राय यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलंय। यापूर्वी कुर्ला येथे घडलेल्या भीषण बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता तर तब्बल 49हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले होते। या दुर्घटनेनंतरही जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि याच निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप करत भांडूप प्रकरण देखील दाबले जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। या अपघाताची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी यासाठी मानवाधिकार आयोगाचा हस्तक्षेप अत्यावश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय। तक्रारीत त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी करण्याची मागणी केली असून बेस्ट उपक्रमाचे अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे संबंधित सचिव आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडून सविस्तर माहिती मागवण्यात यावी। तसेच दुर्घटनेत जबाबदार असलेल्या निष्काळजी शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। तसेच बेस्ट प्रशासनाने चालक आणि कर्मचाऱ्यांसाठी तात्काळ प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत अशी ठोस मागणी करण्यात आली आहे। मुंबईत सातत्याने बेस्ट बसचे अपघात होत असताना आतापर्यंत प्रशासनाने नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती जनतेसमोर यायला हवी आणि निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी ठाम भूमिका वकील आशिष राय यांनी मांडली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, भांडूप।